मी अमिता शंकर म्हणाली, गडचिरोली माजी पंचायत समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ता। आज मीडियासमोर याच्यासाठी आलेली आहे। माझं आंदोलन दिनांक 7 तारखेपासून इथे उपसंचालक आरोग्य विभाग कार्यालयासमोर सुरू आहे। विषय होता जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा डॉक्टर वर्षा लाड यांना जिल्ह्यातून बाहेर काढण्यासंदर्भामध्ये डॉक्टर वर्षा लाड या पूर्ण हयातीमध्ये त्यांच्या शासकीय सेवेच्या पूर्ण हयातीमध्ये ह्या वादग्रस्त म्हणून प्रचलित आहेत। नंदुरबार जिल्ह्यातून सुद्धा त्यांना हाकल्यासाठी विविध आदिवासी संघटनांनी आंदोलनं केलेले आहेत आणि त्यांना तिथून हटवलेलं आहे। त्याच्यानंतर नाशिकसारख्या ठिकाणी पण त्यांनी गर्भलिंग निदान चाचणी अवैध आणि अवैध गर्भपातासारखे अनेक गंभीर गुन्हे केलेले आहेत आणि त्या गुन्ह्यांसंदर्भात त्यांना अटक पण झालेली आहे। 5 दिवस त्या तुरुंगात पण राहून आलेले आहेत। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना गडचिरोलीमध्ये थोपवणं हे कुठेतरी चुकीची गोष्ट आहे असं मला शासनाला सांगणं आहे। या भ्रष्ट महिला अधिकाऱ्याला आर्थिक व्यवहारामध्येही तिचा भ्रष्टाचार खूप हे झालेला आहे। त्याच्यामध्ये चुकीच्या मार्गाने आर्थिक व्यवहार करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अधीनस्थ ठेवून इथे कार्यक्रम वाढलेले आहेत। त्याच्यामुळे शासनाला माझं तुमच्या मार्फतीने सगळ्या पत्रकार बंधूंच्या मार्फतीने एवढं सांगणं आहे की हिला आमच्या जिल्ह्यातून बाहेर काढावं आणि हिच्यासोबत असलेला ज्यांनी म्हणजे माझ्याकडे तक्रार मागे घेण्यासाठी माझ्या घरी स्वतःच्या हाताखाली शासकीय कर्मचाऱ्याला पाठवलं। डॉक्टर नाही, धीरज लोखंडे म्हणून जो कर्मचारी आहे त्याला माझ्या घरी पाठवलेलं होतं की ताई यांची बदली होऊ शकत नाही आणि तुम्ही तक्रार मागे का पैसे घेऊन पाठवलेलं होतं। तर मला एवढंच म्हणायचं आहे, जर ही भ्रष्ट नसेल तर हिने पैसे घेऊन माझ्या घरी स्वतःच्या हाताखालच्या कर्मचाऱ्याला का पाठवावं, हे सगळं काही आलं। त्याच्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला जिल्ह्यातून बाहेर हाकलणं आणि जिल्हा सामान्य रुग्णालय हिच्या हातातून वाचवणं, आरोग्य व्यवस्था वाचवणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे।